देवणी तालुक्यात 1 मे महाराष्ट्र दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा च्या घोषणांनी आणि देशभक्तीच्या उत्साहपूर्ण वातावरणात देवणी तालुक्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 1 मे महाराष्ट्र दिन मोठ्या अभिमानाने व उत्साहात साजरा करण्यात आला। तालुक्यातील शासकीय कार्यालय, ग्रामपंचायती, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण करून महाराष्ट्राच्या प्रगतीचा संकल्प करण्यात आला। देवणी पंचायत समितीच्या पटांगणात नवनिर्वाचित सभापती सौ अंकिताताई सुशांत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला। यावेळी उपसभापती बाला पाटील यांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताच्या सुरावटीत ध्वजाला सलामी देत राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली। तसेच साक्षरतेची शपथ देऊन समाजात शिक्षणाचा प्रकाश पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले। महसूल विभागाच्या वतीनं देवणी तहसील कार्यालयात तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार सोमनाथ वाडकर यांच्या हस्ते सकाळी 8:10 ध्वजारोहण करण्यात आले। पोलीस पथकाच्या मानवंदनेने कार्यक्रमाला विशेष दिमाग लाभला। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक वरांडे तसेच महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। तहसीलदार वाडकर यांनी राष्ट्रीय जनगणनेचे महत्त्व अधोरेखित करत 1 मे ते 15 मे दरम्यान मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना करून शासनास सहकार्य करण्याचं आवाहन केलं। वलांडी ग्रामपंचायत कार्यालयातही महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला। उपसरपंच मेहमूद सौदागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ सोनकावडे, दिनेश पाटील, महेश बंग, मुस्ताक कादरी आदींनी महापुरुषांचे पूजन केलं। मंडल अधिकारी बालाजी केंद्रे यांनी जनगणनेबाबत जनजागृती करत नागरिकांना मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना करण्याचं आवाहन केलं। यावेळी गावातील आशाताई, अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, प्रेरणादायी भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून महाराष्ट्र दिनाचा उत्सव रंगतदार केला। महाराष्ट्राची प्रगती आपल्या कर्तृत्वातून घडूया हा संदेश देत सर्वत्र देशभक्तीचा उत्साह दिसून आला। एकूणच देवणी तालुक्यात 1 मे महाराष्ट्र दिन राष्ट्रप्रेम, अभिमान आणि एकात्मतेच्या भावनेत उत्साहात साजरा झाला। जय श्रीमान। यहाँ पर ध्वजारोहण परेड समर्थ है। परेड विशेष मान्यता है। परेड बगल शस्त्र, परेड विसर्जन। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाए तब जय गाथा
ज्याला व्हॉट्सॲप समजतं, ज्याला व्हॉट्सॲपमध्ये चालवता येतं, त्याला ते स्वतःचा फॉर्म स्वतः भरता येतो. एवढं सोपं आहे. जेणेकरून स्वतःची नोंदणी पण होईल आणि हे 1 तारीख ते 15 तारखेपर्यंत नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि 16 तारखेच्या नंतर मात्र प्रगणक आपल्या घरी येते, म्हणजे जनगणना करण्यासाठी, म्हणजे घरगणना करण्यासाठी. हा पहिला टप्पा आहे, घर यादी तयार करणे. तर प्रगणक मात्र घरी येतील आणि आता जरी तुम्ही नाही केलं तर त्यावेळेस ते प्रगणक करतील असं. सर, ह्याच्यात एक माझा एक स्पेसिफिक मुद्दा असं, ज्यावेळेस आपण स्वतः ज्यावेळेस करतो त्यावेळेस 30 मुद्दे जे आहेत, 30 मुद्दे आपण स्वतः करायचे ना, तर ते आपण जे आहे ते बी घालू शकता, नसेल ते बी घालू शकता ना, ह्याच्यावर काय बंधन आहे? जनगणनेमध्ये कसं असतं, जनगणनेमध्ये नागरिक स्वतः जी माहिती भरेल तीच माहिती नागरिकांना सोमोटो स्वतः भरायची आहे. म्हणजे याला कुठलंही म्हणजे दडपण नाही, त्यांनी तो स्वतः आपापली जी माहिती आहे ते त्यांनी भरावी असं अपेक्षित आहे. ज्याला व्हॉट्सॲप समजतं, ज्याला व्हॉट्सॲपमध्ये चालवता येतं, त्याला ते स्वतःचा फॉर्म स्वतः भरता येतो. एवढं सोपं आहे. जेणेकरून स्वतःची नोंदणी पण होईल आणि हे 1 तारीख ते 15 तारखेपर्यंत नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि 16 तारखेच्या नंतर मात्र प्रगणक आपल्या घरी येते, म्हणजे जनगणना करण्यासाठी, म्हणजे घरगणना करण्यासाठी. हा पहिला टप्पा आहे, घर यादी तयार करणे. तर प्रगणक मात्र घरी येतील आणि आता जरी तुम्ही नाही केलं तर त्यावेळेस ते प्रगणक करतील असं. सर, ह्याच्यात एक माझा एक स्पेसिफिक मुद्दा असं, ज्यावेळेस आपण स्वतः ज्यावेळेस करतो त्यावेळेस 30 मुद्दे जे आहेत, 30 मुद्दे आपण स्वतः करायचे ना, तर ते आपण जे आहे ते बी घालू शकता, नसेल ते बी घालू शकता ना, ह्याच्यावर काय बंधन आहे? जनगणनेमध्ये कसं असतं, जनगणनेमध्ये नागरिक स्वतः जी माहिती भरेल तीच माहिती नागरिकांना सोमोटो स्वतः भरायची आहे. म्हणजे याला कुठलंही म्हणजे दडपण नाही, त्यांनी तो स्वतः आपापली जी माहिती आहे ते त्यांनी भरावी असं अपेक्षित आहे. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर. चालू घडामोडीसाठी विस्तार न्यूज पहा.